महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभ्यासू व लढवय्ये नेते माननीय दिलीप बापू धोत्रे आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा। आपल्या कार्याला उत्तरोत्तर यश, जनतेचे प्रेम आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा। शुभेच्छुक सॉलिवन इन्फ्रा, डीडी इन्फ्रा, मायरा इन्फ्रा, तिरुपती इन्फ्रा, टोटल ग्रुप, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग। वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी अपडेट 3 ऑगस्ट 2026 सकाळची स्थिती। उजनी धरणामध्ये दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही कमी होऊन 49,553 क्युसेक इतकी झालेली आहे। त्यामुळे धरणातून सुद्धा सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग काल संध्याकाळपासून कमी करून तो 51,600 क्युसेक इतका ठेवण्यात आला आहे। सांडव्यातून 50,000 आणि वीज निर्मितीकरता 1,600 क्युसेकनं पाणी सोडलं जाते। याचबरोबर मुख्य कालव्यामध्ये 2600 क्युसेक, भीमाशा जोड कालव्यात 900, दहिगाव योजनेकरता 90 आणि सीनामाढा योजनेकरता 280 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे। उजनी धरणावर या पावसाळा हंगामात एकूण 175 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। आज पाऊस नाही आहे। धरण 97.13% इतकं भरलं आहे। धरणातला एकूण पाणीसाठा 115.70 TMC आहे। उपयुक्त पाणी हे 52 TMC इतकं आहे। दरम्यान पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधनं पाणी सोडण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे, मात्र विसर्ग कमी करण्यात आले आहेत। दुसरीकडे वीर धरणामधनं जे पाणी सोडलं जात आहे ते सुद्धा 14,500 क्युसेक इतकंच आहे आणि तिकडची जी धरणं आहेत ती सुद्धा झपाट्यानं भरलेली आहे। त्या धरणांमध्ये जवळपास 98% इतका पाणीसाठा झालेला आहे। गतवर्षी तुलनेत 6% जास्त पाणीसाठा यंदा आहे। वीर धरणामधनं जे पाणी सोडलं जात आहे सध्या त्यामध्ये 13,716 क्युसेकचा विसर्ग जो आहे तो नदीपात्रामध्ये सांडव्यातून सोडला जातो आहे आणि एस्केपमधनं 1050 क्युसेकचा विसर्ग आहे। त्यामुळं नीरा नदीची पाणी पातळी जी आहे ती सुद्धा आता कमी होती आहे। याचबरोबर वीर आणि उजनीमधनं पाणी कमी केल्यामुळं, विसर्ग कमी केल्यामुळं भीमेची पाणी पातळी ही आता हळूहळू कमी होऊ लागलेली आहे। पंढरपूरमध्ये भीमा नदी 94,000 क्युसेकनं वाहत आहे, तर नीरा नृसिंहपूर या ठिकाणी रात्री साधारणपणे 98,000 क्युसेकचा विसर्ग हा मिळत होता। त्यामुळे आता भीमा नदीची पाणी पातळी कमी होते आहे। त्यामुळे भीमाकाठी जी पूरस्थिती निर्माण झाली होती ती आता निवळण्यास सुरुवात झालेली आहे।